अवघ्या 1 लाख रुपयांच्या कर्जापोटी सावकारांना तब्बल 74 लाख रुपयाची परतफेड करावी लागली। कर्जाच्या अमानुष तगाद्यामुळे शेती वाहनं विकल्यानंतर अखेर शेतकऱ्यावरती स्वतःची किडनी विकण्याची वेळ आली। अवैध सावकारांच्या क्रूर छळाचा धक्कादायक प्रकार चंद्रपूर तालुक्यामधील मिथूर गावात उघडकीस आलाय। रोशन शिवदास कुळे, वय वर्ष 35, राहणार असं पीडित शेतकऱ्याचं नाव आहे। या प्रकरणात 6 आरोपींना अटक करण्यात आली। रोशन कुळे या पीडित शेतकऱ्यानं दुग्ध व्यवसायासाठी 15 ते 20 गायी खरेदी केल्या, मात्र लंपी आजारानं काही जनावरं दगावल्यानं व्यवसाय हा तोट्यात गेला। अडचणी सापडलेल्या रोशननं ब्रह्मपुरीमधील काही अवैध सावकाराकडून 1 लाख रुपये कर्ज घेतलं, मात्र ते 4 ते 5 जणांच्या टोळीनं अवाढव्य व्याज केलं। आकारात दमदाटी करत कर्ज फेडण्यासाठी रोशनचं दुचाकी विकली, मात्र 1 एकर शेती व्याजाचा डोंगर वाढत राहिला आणि अखेर त्याला आपली किडनी ही विकावी लागली। या प्रकरणामध्ये 6 जणांविरुद्ध ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात कलम 120 ब 326 342 294 387 506 34 भादवी सहकलम 39 44 महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 अन्वये मंगळवारी रात्री 7 वाजता गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली। यूट्यूब सर्च करून गाठलं आणि कंबोडिया सावकारचा पैशासाठी तगादा हा सुरू असल्यामुळं किडनी विकून पैसे परतफेड करण्याचा निर्णय घेतलाय। यासाठी यूट्यूब सर्च करून आपण कंबोडिया या देशात गेलो। तत्पूर्वी कोलकाता येथे आवश्यक तपासण्या करण्यात आल्या। यानंतर कंबोडिया देशात 8 लाख रुपयांना किडनी विकली, तेही सावकारांनी बळकावल्याचं शेतकरी आणि रोशन कुळे यांनी पोलिसांना सांगितल्याचं समजतं।